अहिल्यानगरच्या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात शनिवारी एक धक्कादायक गुन्हा दाखल झाला। राज्यकर उपायुक्त हेमंत गांगे यांनी एका नगरच्या सेवानिवृत्त सहाय्यक राज्यकर आयुक्तांविरोधात ही तक्रार नोंदवली। तक्रार होती तब्बल 4 कोटींच्या गफल्याची। राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या संगणकीय प्रणालीतील कर भरणा चलनांमध्ये कथितरित्या फेरफार करून शासनाची फसवणूक केल्याचा हा आरोप होता। राज्यात पहिल्यांदाच एवढा मोठा गफला झाल्याने ही बातमी राज्यभर चर्चेत आली। तत्कालीन सहाय्यक राज्यकर आयुक्त प्रकाश लक्ष्मण चव्हाण असे गफला केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। सावेडीतील गुलमोहर रस्ता परिसरात हा चव्हाण राहतो। या चव्हाणला अद्याप अटक झालेली नसली तरी त्याचा शोध रविवारी सुरू होता। या अधिकाऱ्याने 5 वर्षात तब्बल 4 कोटींचा गोंधळ केला होता। हा चव्हाण कोण व त्याने कुणासाठी हा गफला केला हे त्याहून भयंकर होतं। राज्यात खळबळ उडवणारा हे प्रकरण नेमकं काय होतं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। राज्यकर उपायुक्त हेमंत गांगे हे 6 महिन्यांपूर्वी नगरच्या कार्यालयात हजर झाले। त्याच्या पूर्वी संजय शिंदे हे नगरला उपायुक्त होते। याच शिंदेंना कोपरगावच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने वेळोवेळी भरलेल्या 1,30,00,000च्या जीएसटीचा गोंधळ समजेना। या कारखान्याने जीएसटी भरला, परंतु तो नेमका गेला कुठे हे कळेना। तपासाअंती कोल्हे कारखान्याचा जीएसटी श्रीगोंद्यातील हॉटेल राजश्री, शिर्डीतील हॉटेल सिद्धांत आणि नाशिकच्या कला एंटरप्राइजेस या तीन क्रमांकांवर जमा झालेला दिसला। सुरुवातीला हा घोळ नजर चुकीने झाल्याचा अंदाज बांधला गेला। आता हा घोळ दुरुस्त करायचा कसा, तर त्यासाठी नाशिकच्या आयुक्तालयाशी संपर्क साधावा लागणार होता। नाशिक कार्यालयाशी याबाबत त्यांनी पत्रव्यवहार केला। हे प्रकरण गंभीर असल्याने नाशिक कार्यालयानेही हे प्रकरण थेट मुंबईला पाठवलं। नगरच्या या घोळाबाबत नाशिक कार्यालयानं जो प्रस्ताव पाठवला होता त्यावर मुंबईत चौकशी सुरू झाली। या चौकशीत हा घोळ फक्त 1,30,00,000पर्यंत मर्यादित नसून तो तब्बल 4 कोटींपर्यंत असल्याचं समोर आलं। 1-2 नाही तर तब्बल 44 कंपन्यांचा जीएसटी वेगवेगळ्या खात्यांवर जमा करण्यात आलेला होता। एखाद्या साऊथच्या घोटाळेपटाची स्टोरी शोभावी असं हे सगळं घडलं होतं। या घोटाळेपटाची सुरुवात कशी झाली ते समजून घ्या। राज्य वस्तू व सेवा कर विभागात व्यावसायिकांना कर भरावा लागतो। हा कर भरणा व्यवहार सेल्स टॅक्स ऑटोमेशन प्रोजेक्ट अर्थात सॅप द्वारे होतो। ही सगळी प्रक्रिया संगणकावर केली जाते। जो व्यापारी त्याचा कर भरेल तो त्याला दिलेल्या 3 क्रमांकावर नोंदवला जातो। हा 3 क्रमांक म्हणजे प्रत्येक व्यापाऱ्याची स्वतंत्र ओळख असते। जसा आधार क्रमांक हा प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो, तसाच हा 3 क्रमांक ही प्रत्येकाचा स्वतंत्र असतो। आता याच 3 क्रमांकावरील नोंदीत काही बदल करायचा असेल तर त्या व्यापाऱ्याचा अर्ज घ्यावा लागतो। शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला या नोंदीत बदल करण्याचा अधिकार नसतो, परंतु याच 3 क्रमांकावरील भरलेल्या रकमा या दुसऱ्या ग्राहकाच्या खात्यावर जमा करण्यात आल्या होत्या। हा सगळा घोळ सुरू झाला तो सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांच्या कर भरण्यापासून। या कारखान्याने भरलेल्या कराच्या काही रकमा इतर व्यापाऱ्यांच्या 3 क्रमांकावर वर्ग करण्यात आल्या होत्या। या प्रकरणात 1 कोटी रुपये, 10 लाख रुपये, 15 लाख रुपये आणि 10 लाख रुपये अशा रकमा हॉटेल राजश्री, श्रीगोंदा, हॉटेल सिद्धांत शिर्डी आणि कमला एंटरप्राइजेस नाशिक यांच्या 3 क्रमांकावर वर्ग झाल्याचे पहिल्यांदा आढळून आले। याबाबत तत्कालीन राज्यकर उपायुक्त संजय शिंदे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून संबंधित रक्कम मूळ करदात्याच्या खात्यावर परत वर्ग करण्यासाठी पाठपुरावा केला। या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असताना चव्हाण नावावर युजर आयडीचा वापर करून एकूण 44 कर चलनांमध्ये दुरुस्ती करण्यात आल्याचे मुंबईतील महाविकास विभागाच्या निदर्शनास आले। या 44 चलनांमधून एकूण 3,87,11,859 रुपयांची कर रक्कम मूळ व्यापाऱ्यांच्या खात्यावर न जाता इतर व्यापाऱ्यांच्या 3 क्रमांकावर वर्ग झाल्याचे उघड झाले। हे सगळं पहिल्यांदाच घडलं होतं। शिवाय हे सगळं धक्कादायक होतं। कर भरणारा वेगळा आणि लाभ घेणारा दुसराच असा हा सगळा प्रकार होता। आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी राज्यकर विभागानं सुरू केली। कुंपणात शेत खात होतं त्यावेळी राज्यकर विभागानं अंतर्गत चौकशी सुरू केली। कर भरूनही ज्याचे 3 क्रमांकावर नोंद झाली नव्हती त्या 44 जणांची चौकशी सुरू झाली। या 44 चलन दुरुस्तीसाठी व्यापाऱ्यांचे अर्ज, संमतीपत्रे काहीच नव्हते। ज्यांनी लाभ घेतला त्या व्यापाऱ्यांची ही चौकशी सुरू झाली। या चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली। SM देशमुख पेट्रोलियम या व्यापाऱ्याने भरलेला 1,05,02 रुपयांचा कर भरणा हॉटेल नक्ष या व्यापाऱ्याच्या 3 क्रमांकावर भरला गेला होता। त्यानंतर कर विभागाने हॉटेल लक्षच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले। या व्यापाऱ्याचं नाव होतं अक्षय चव्हाण। हाच अक्षय चव्हाण तत्कालीन सहाय्यक कर आयुक्त प्रकाश चव्हाण यांचा मुलगा होता। त्यामुळे हे सगळेच व्यवहार कर विभागाच्या रडारवर आले आणि एक गफला उघड होऊ लागला। राज्यकर सह आयुक्त कार्यालयाने केलेल्या चौकशीत तेव्हाचे आयुक्त प्रकाश चव्हाण याने त्यांच्या युजर आयडीचा वापर करून महाराष्ट्र मूल्य वर्धित कर कायदा 2002 अंतर्गत 44 चलनांमध्ये व्यापाऱ्यांचे अर्ज न घेता व नियमांचे पालन न करता
दुरुस्त्या केल्या. प्रकाश चव्हाण याने आपल्या पदाचा गैरवापर करून संगणकीय प्रणालीमध्ये हेतू पुरस्कर फेरफार करत शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचा अपहार केला. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि इतरांना लाभ मिळवून देण्यासाठी कर रक्कम अनधिकृतपणे इतर व्यापाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली, असा आरोप फिर्यादीत केला आहे. राज्य कर उपायुक्त हेमंत लक्ष्मण गांगे वय 43 यांनी भिंगार कॅम्प पोलिसात ही रितसर तक्रार दाखल केली. राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या संगणकीय प्रणालीतील कर भरणा चलनांमध्ये कथितरित्या अनधिकृत फेरफार करून शासनाच्या तब्बल 3,87,11,859 रुपयांच्या महसुलाला फटका बसला होता. इतर व्यापाऱ्यांचा काही कर हा थेट स्वतःच्या मुलाच्या हॉटेलचा कर म्हणूनही दाखवला होता. हे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आलंय. पोलिसांकडून या विषयाचा सखोल तपास सुरू आहे. अजून नेमकं काय सापडतंय आणि दोषी कोण आढळतंय हे लवकरच समजेल. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.